दिला पाहिजे। पिंपरी चिंचवडमधून बातमी आहे। पिंपरी चिंचवडमधील फरार माजी नगरसेवक किसन तापकीर याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई झाली आहे। व्यावसायिकाच्या डोक्यात गोळ्या घालून तापकीर फरार झाला होता। किसन तापकीरसह 6 जणांच्या टोळीवर आता ही कारवाई करण्यात आली आहे। या प्रकरणामध्ये पोलिसांनी 5 जणांना अटकही केली आहे। आणि आता नाशिकमधून बातमी आहे। नाशिक जिल्हा महिला विकास सहकारी बँकेवर आरबीआय कडून निर्बंध घालण्यात आलेले आहेत। ग्राहकांना संचय बचत चालू खात्यातून आता 34,000 रक्कम काढण्याची मर्यादा असेल। नवीन ठेवी स्वीकारणं बंद आहे। शिवाय कर्ज वितरण देखील थांबवण्यात आलंय। ग्राहकांच्या चेक, ड्राफ्ट्स यासह आरटीजीएस आणि एनईएफटी या व्यवहारांवर सुद्धा मर्यादा आल्या। माझा प्रश्न मंत्री महोदय, अध्यक्ष महोदय, माझा असा आहे की जर तुम्ही सांगितलंय की ह्याच्यामध्ये प्रश्नच उद्भवत नाही तर मी प्रश्न काय विचारायचा? मी फक्त तुम्हाला शुभेच्छा देऊ शकतो आणि आमच्या कोकणावर असा अन्याय का करताय एवढाच फक्त प्रश्न विचारू शकतो। एकही धरण झालेलं नाही साहेब, एकही धरण पूर्ण नाही। आम्ही 28 वर्ष थांबलोय, 28 ते 30 वर्ष एकही धरण पूर्ण नाही। बाजूला निकम साहेब आहेत, तेही त्यांनाही बोलायला संधी द्या, तेही सांगतील एकही धरण आमच्या कोकणामध्ये पूर्ण का होत नाही एवढं मंत्री महोदयाने आम्हाला उत्तर द्यावं। मंत्री महोदय, अध्यक्ष महोदय, सन्माननीय श्री निलेश राणे साहेबांनी अतिशय महत्वाचा अमरड लघु पाटबंधारे योजना तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग या प्रकल्पाच्या संदर्भात या ठिकाणी लक्षवेधीच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केलेला आहे। अध्यक्ष महोदय, सध्या प्रकल्पाची जी स्थिती आहे खालून माझी आम्हाला विभागाने माहिती दिलेली आहे की मुख्य माती धरणाचं या ठिकाणी माती काम जे आहे ते 80% पूर्ण झालेलं आहे। विमोचनाचे काम पूर्ण झालेलं आहे आणि घळभरणी जी आहे ग्रॉस ज्याला आपण म्हणतो ती 2026 पर्यंत वंदना देण्यासाठी इथे हे सगळे लोकसभेचे, राज्यसभेचे खासदार, नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा दाखल झालेले आहेत। प्रियंका गांधी हे संसद हल्ल्यातील शहीदांना मानवंदना देत आहेत। आजच्या दिवशी संसद हल्ल्यामध्ये काही जवान शहीद झाले होते आणि त्यांना मानवंदना देण्यासाठी सगळे नेते मंडळी इथे दाखल झाल्याचं आपण पाहतोय आणि थोड्याच वेळात पंतप्रधान मोदी सुद्धा इथे येतील। आता सगळ्या खासदारांकडून संसद हल्ल्यातील या शहीदांना मानवंदना दिली जाते, आदरांजली दिली जाते। पुष्प अर्पण करून त्यांना मानवंदना दिली जाते। सोनिया गांधी यासह प्रियंका गांधींनी सुद्धा शहीदांना मानवंदना दिली आहे। सध्या अधिवेशन सुरू आहे। अधिवेशन काळामध्ये या ठिकाणी विविध मुद्द्यांवरून खरं तर सरकारला विरोधक घेरत असताना आता पंतप्रधान मोदी या ठिकाणी शहीदांना मानवंदना देण्यासाठी आलेले आहेत। आपण पाहतोय या दृश्यांच्या माध्यमातून सोनिया गांधी सुद्धा दिसत आहेत, राहुल गांधी आहेत। संसदेवर जो हल्ला झाला होता त्या हल्ल्यामध्ये काही शहीद झालेले होते जवान आणि त्यांना मानवंदना देण्यासाठी आता राहुल गांधी आलेले आहेत। सोनिया गांधी आणि मोदींनी सुद्धा या शहीदांना मानवंदना दिली आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। अजित पवारांच्या सहयोग बंगल्याबाहेरील बंदोबस्त आता वाढवण्यात आलाय। भाजप युवा मोर्चाकडून अजित पवारांच्या बंगल्याबाहेर आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला होता। त्यामुळे महाज्योती अधिक छात्रवृत्ती योजनेअंतर्गत वंचित मागास समाजातील पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीचं वितरण हे मागच्या 2 वर्षांपासून ठप्प आहे। त्यामुळे ते वितरित व्हावं या मागणीसाठी आंदोलन करण्यात येत आहे। त्या पार्श्वभूमीवर हा बंदोबस्त वाढवण्यात आलाय। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहयोग सोसायटी समोर भारतीय युवा मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। त्यानंतर खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणात जो पोलिसांचा बंदोबस्त आहे तो सहयोग सोसायटी समोर तैनात करण्यात आल्याचा पाहावयास मिळत आहे। एकंदरीतच महाज्योती आदी छात्रवृत्ती योजनेअंतर्गत वंचित मागास समाजातील पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या
शिष्यवृत्तीचे वितरण मागील 2 वर्षांपासून ठप्प असून ते त्वरित वितरित व्हावा या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे। युवा मोर्चाच्या वतीने हा आंदोलनाचा इशारा दिला होता। अद्यापर्यंत जे कार्यकर्ते आहेत ते अजून देखील आलेले नाहीत। मात्र पोलिसांच्या वतीने मोठा कडेकोट बंदोबस्त सद्यस्थितीत तरी तैनात केलेला पाहावयास मिळत आहे। दीपक कापरे, TV9 मराठी,